हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 21वा, ओवी क्रमांक 83. काळ वेद नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेद नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की काळ वेळ नाम उच्चारिता नाही. हरिनाम घ्यायला कोणताही मुहूर्त पाहावा लागत नाही. नामस्मरण साधनेसाठी वेळेचे बंधन नाही. तसेच अमुकच ठिकाणी हरिनाम घ्यावे असेही नाही. योग साधना पहाटे किंवा संध्याकाळी, सकाळ आणि संध्याकाळ करावी असे आहे. एखाद्या पवित्र ठिकाणी योगाभ्यास केल्यास त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. दररोज एकाच ठिकाणी योगाभ्यास केल्यास त्याचा जास्त चांगला परिणाम साधतो. यज्ञ याग सुमुहूर्त पवित्र वेळ पाहून ठराविक काळात ऋतूत केला जातो. क्रियाकर्म विशिष्ट जागीच करावे लागते. नोकरी कचेरीत जाऊनच करावी लागते. काम त्या कामाच्या जागेवरच करावे लागते. उपवास ठराविक दिवशीच करावा लागतो. उदाहरणार्थ चतुर्थी, एकादशी इत्यादी. काही दिवस पवित्र असतात, त्याच दिवशी उत्सव साजरा करावा लागतो. उदाहरणार्थ वर्षपतिप्रदा, अक्षय तृतीया, रामनवमी, हनुमान जयंती, गणपती उत्सव इत्यादी. विधी ठराविक मंत्र म्हणूनच करावे लागतात. हरिनाम जपाला काळ वेळ जागा निवडावी लागत नाही. तेथे तंत्र नाही. जेथे असाल त्याच स्थितीत अगदी मनसोक्तपणे हरिनाम खुशाल घ्यावे. पुढे श्री ज्ञानेश्वर माऊली हरिनामाची विशेष उपलब्धी सांगत आहेत. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. सत्यनारायणाची पूजा गुरुजी सांगतात, परंतु त्याचे पुण्यफळ केवळ यजमानांनाच प्राप्त होते. परंतु जो हरिनाम घेतो आणि असे हरिनाम जो श्रवण करतो, अशा दोघांनाही त्याचा फायदा होतो. स्वामी महाराजांचा जप शेजारच्या घरात ऐकून वेश्या उद्धरून जाते. भजन कीर्तन नर्तन करणारे आणि ते ऐकणारे, पाहणारे, श्रोते, प्रेक्षक असे दोघेही पुण्यफळास प्राप्त होतात. त्यामुळेच सत्संगाला फार महत्त्व आहे. एकत्र योग उपासना करणारे गुरु आणि शिष्य दोघेही मुक्त होतात. हरिनामामुळे भौतिक आध्यात्मिक श्रेयस प्रेयस असा दुहेरी फायदा होतो. संसार प्रपंच नेटका सांभाळून योग साध्य होतो. हरि ओम.